आणि याच अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांची नोकरदारांची काय अपेक्षा आहे, शेती क्षेत्राला काय मिळणार, उद्योग क्षेत्राला काय मिळणार, यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अनेक मान्यवर आहेत आणि थेट जाऊयात आपले सहकारी विनोद तळेकर आपल्या सोबत आहेत। विनोद, अगदी संदीप, या अर्थसंकल्पाकडून देशाला मोठ्या अपेक्षा आहेत खरं तर, कारण कोरोनाच्या 2 लॉकडाऊन नंतर एका अर्थाने अर्थव्यवस्था खुली होण्यासाठी एक मोठी संधी असतानाच तिसरी लाट सुद्धा येऊन ठेपलेली आहे। खरं तर ही लाट आता उतरणीला लागलेली आहे, त्यामुळे मोठं आव्हान या अर्थसंकल्पाकडून आहे, मोठ्या अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून आहेत। आणि याच विषयी नेमक्या काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून हे जाणून घेण्यासाठी आपण इथे चर्चेला सुरुवात करणार आहोत। या चर्चेत माझ्यासोबत अनेक क्षेत्रातले हे मान्यवर आहेत। माझ्यासोबत वर्षा मालवदे आहेत, रुईया महाविद्यालयाच्या HOD आहेत, त्या अर्थशास्त्राच्या। या बजेटकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत याचं विवेचन त्या करणार आहेत। त्याचबरोबर श्रीकांत कुवळेकर कृषी अर्थतज्ञ आहेत, कमोडिटी मार्केटचाही त्यांचा मोठा अभ्यास आहे, अनेक वित्तीय संस्थांवर ते सल्लागार म्हणून कार्यरत आहेत। त्याचबरोबर ललित गांधी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आहेत। MSME हा एक जो महत्त्वाचा भाग आहे, या MSMEला काय अपेक्षा आहेत या बजेटकडून याचं विश्लेषण ते करणार आहेत। त्याचबरोबर माझ्याबरोबर अनिल गचके आहेत, अर्थतज्ञ आहेत, सर्वसामान्यांच्या काय अपेक्षा या बजेटकडून आहेत ते त्याबद्दल बोलणार आहेत। त्याचबरोबर कांतीलाल तातेड हे करविषयक सल्लागार आहेत। कर हा सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा असतो आणि त्यामुळे नेमकं कर विषयक काय अपेक्षा सर्वसामान्यांच्या आहेत आणि काय झालं पाहिजे, गेल्या काही वर्षात ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांचं ते विवेचन करणार आहेत। आणि राजेश तांबे सनदी लेखापाल आहेत, CA आहेत, चार्टर्ड अकाउंटंट, हे सुद्धा या बजेटकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत याबाबत विश्लेषण करणार आहेत। मी सुरुवात करतो ललित गांधी, अध्यक्ष आहेत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे। विशेष करून हा अर्थसंकल्प यासाठी महत्त्वाचा आहे कारण कोरोनाच्या या 2 लॉकडाऊनमध्ये प्रामुख्याने जो लघु आणि मध्यम उद्योगांना बसलेला आहे आणि हाच उद्योग आहे किंवा हाच एक उद्योगाचा घटक आहे जो अधिकाधिक रोजगार निर्मिती करतो। दुहेरी अर्थाने या उद्योगासमोर आव्हान उभं टाकलंय। या अर्थसंकल्पाकडून या उद्योगाला काय अपेक्षा आहेत? नक्कीच या अर्थसंकल्पाकडून या सेक्टरला फार मोठ्या अपेक्षा आहेत। MSME मध्ये आता नुसता उद्योग न राहता व्यापार पण समावेश केला गेलेला आहे आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर आम्ही राज्याच्या व्यापार आणि उद्योग आणि सेवा आणि कृषी प्रक्रिया या सर्व क्षेत्राची शिखर संस्था म्हणून काम करतो। या आपण जसं म्हटलं दोन लॉकडाऊन आणि 3 लाटा कोरोनाच्या यांना सामना करून या देशाची अर्थव्यवस्था जगातली सर्वात वेगाने मार्गक्रमण करत असलेली अर्थव्यवस्था असल्याचं कालच्या आर्थिक अहवालातून आपल्यासमोर आलेलं आहे। आणि या अर्थव्यवस्थेतलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे व्यापारी आणि उद्योजकांच्याकडनं मिळते। विशेषतः MSME सेक्टर हा आपल्या GDP मधलं 30% जास्त कॉन्ट्रीब्यूट करणारं क्षेत्र आहे आणि या 2 वर्षात सगळ्यात जास्त फटका व्यापारी आणि उद्योजकांना बसलेला आहे आणि हे प्रचंड नुकसान सहन करण्याची क्षमता अनेक व्यापारी आणि छोट्या उद्योजकांच्या मध्ये नाही आहे। त्यामुळे या बजेटमधून सरकारनं व्यापारी आणि छोट्या उद्योजकांना विशेषतः MSME सेक्टरला इन्सेंटिव्हाइज करण्याची गरज आहे। जसं आपण वॅक्सिनेशन केलं तसं इंटेन्सिव्हायझेशन करण्याची या सेक्टरला या बजेटमधून फार मोठी अपेक्षा आहे। पॅकेज सरकारने या बजेटमधनं द्यावं अशी मागणी आम्ही अर्थमंत्र्यांच्यावर ज्यावेळी आमच्या प्रत्यक्ष बजेट डिस्कशन झाल्या त्यावेळी महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष या नात्याने या भूमिका आम्ही आग्रहानं त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत की व्यापारी आणि MSME या दोन्ही घटकासाठी या बजेटमध्ये सरकारनं कुठलं ना कुठलं पॅकेज दिलं पाहिजे। MSMEला सगळ्यात मोठं चॅलेंज आहे फायनान्स अवेलेबिलिटी आणि फायनान्सची कॉस्ट। आज जगातल्या प्रगत अर्थव्यवस्था आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमची फायनान्सची कॉस्ट या देशांच्या तुलनेत डबल आहे। तर कुठेतरी सरकारनं यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शनच्या माध्यमातून किंवा अन्य कुठल्याही माध्यमातून या सेक्टरला फार मोठा सपोर्ट देण्याची गरज आहे आणि ती मोठी अपेक्षा या बजेटमधून आहे। आणि या क्षेत्राबरोबर 2 मेजर सेक्टर आहेत, वस्त्रोद्योग आणि हाऊसिंग। हे 2 सेक्टर अन्य 200 सेक्टरना हे पुढं आणत असतात, अवलंबून असतात त्याच्यावर। त्यामुळे या दोन्ही सेक्टरला जर सरकारनं प्रमोट केलं किंवा त्यांना जर आधार दिला, विशेषतः वस्त्रोद्योगामध्ये आम्ही जन्माला घातलेला बांगलादेश आमच्यापेक्षा पुढे गेलेला आहे एक्सपोर्ट्समध्ये। सगळ्यात जास्त कॉटन आणि यार्न बनवणारा देश, परंतु आम्ही यामध्ये अनेक ड्युटीतल्या विसंवादामुळे मागे पडतो। नाही, पण आता ज्या 2 बूस्टर पॅकेजेस जाहीर केले त्यामध्ये MSME साठी मोठ्या प्रमाणावर फायनान्सची सुविधा उपलब्ध करून दिली गेली, त्याचा फायदा झाला असं वाटतंय? नाही झालेला। सरकार जाहीर करतं परंतु प्रत्यक्ष बँकिंग स्तरावर त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही। ज्या मुद्राचे आकडे
कोटी लोकांना रोजगार दिला, प्रत्यक्ष ग्राउंडवर आम्हाला ती रिॲलिटी बघायला मिळत नाही. बँक उभा करून घेत नाही सामान्य तरुणाला. तर ही प्रत्यक्ष अंमलबजावणी झालं पाहिजे. सरकारची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये फार मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते. तर पंतप्रधानांचं धोरण जरी चांगलं असलं तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीची यंत्रणा जोपर्यंत कार्यक्षमपणे सुधारत नाही किंवा ते काम करत नाही, हे डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही. एक वर्षाजी, हा जो मुद्दा आत्ता जो मांडला गेला की योजना जाहीर केल्या जातात पण ॲक्च्युअल जेव्हा इम्प्लिमेंटेशन असतं अंमलबजावणीच्या स्तरावर त्या तितक्याशा प्रभावी राहत नाही, यामध्ये नेमका कुठे घोळ होतोय, काय गफलत होते? यामध्ये मुळामध्ये योजना किंवा कागदावरचं प्लॅनिंग जे आहे ते उत्तम केलं गेलं तरी त्यामध्ये जे इन्व्हॉल्ड असतात, त्याच्यामध्ये जे सहभागी असतात ते तळागाळातले म्हणण्यापेक्षा तळाच्या पातळीवरची जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रचना असते, बँकिंग व्यवस्था असतात, त्याच्याबरोबर बँकांचा लोकांशी असलेला जो काही कॉन्टॅक्ट असतो, संपर्क असतो, या सगळ्याचा समावेश असतो. कारण प्रत्येक बँक किंवा प्रत्येक जे गव्हर्नमेंट ऑफिस आहे त्यांचा एखादी गोष्ट किंवा योजना अंमलबजावणी करून घेण्याचा जो एक त्याची जी रचना किंवा त्याचा आराखडा असतो ना, त्यात मुळामध्ये चूक असते. त्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी आपण बोलतो आणि तरीही बोलू इच्छित नाही ती म्हणजे या प्रचंड मोठ्या प्रमाणातला भ्रष्टाचार. आपण तो भ्रष्टाचार फक्त पैशाच्या स्वरूपातच असं नाही, तर तो ज्याला आपण इन काइंड वस्तुरूपात म्हणतो किंवा कॉन्ट्रॅक्ट देणे आणि घेणे अशा स्वरूपातले लायझनिंगच्या लेवलवर होणारा भ्रष्टाचार, अशा अनेक गोष्टी याला कारणीभूत असतात. त्यामुळे या अंमलबजावणीसाठी काय आवश्यक असेल तर मुळामध्ये खालून सुरुवात केली गेली पाहिजे. वर्ण योजना राबवण्याऐवजी प्रत्येक बँकांच्या पातळीवर किंवा ॲडमिनिस्ट्रेशनच्या पातळीवर ज्या काही गरजा आहेत त्या तळातनं ओळखून त्याची त्या प्लॅनमध्ये किंवा नियोजनामध्ये त्याची आपण त्या इन्क्लूड केल्या पाहिजेत, सहभागी केल्या पाहिजेत. हाच मुद्दा जो आहे की सर्वसामान्यांमध्ये असं एक आहे की ज्या आमच्या गरजा आहेत त्या सरकारला कळल्या पाहिजेत, पण अशी एक चर्चा आहे की या सरकारमध्ये थोडीशी अर्थविषयक जागृती किंवा अर्थविषयक एक जाणीव जी हवी ती दिसत नाही आहे, असं खरंच वाटतं? नाही, मला तर असं वाटतं की सरकार म्हणून जी काही धोरणं ठरवतात ती जनता भिमुख असतात, जनतेला उपयोगी पडतील, सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडतील अशी असतात. परंतु त्याच्यातला 10% भागसुद्धा हा अंमलबजावणी होत नाही. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे जे लोक आहेत ते म्हणजे अधिकारी आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ, जे प्रशासनातले जे खालपर्यंतचे जे लोक आहेत ते सगळं गायब करून टाकतात. आणि ह्यामुळे सर्वसामान्य माणसाला जो काही त्याच्यामधला बेनिफिट मिळाला पाहिजे, लाभ मिळाला पाहिजे, तो त्यांना मिळत नाही. आज तर कालच इकॉनॉमिक रिव्ह्यू जो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी दाखवलं की ह्या वर्षामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ जी आहे ती 18.4% झाली आहे. पण ही 18.4% ही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये झालेली वाढ आहे. परंतु मुळात जर का आपण बघितलं तर गेल्या वर्षीचा जो अर्थसंकल्पामधली ह्याची तूट होती इंडस्ट्रियल ग्रोथची ती -15% होती. म्हणजे तसं बघायला गेलं तर आत्ता फक्त 3% वाढ झालेली आहे. हे का झालं? 3%च का झाली? खरं म्हटलं तर ती 13%, 30% सुद्धा व्हायला पाहिजे होती, परंतु ती नाही झाली. ह्याचं कारण हे मधले जे काही अडचणीत असलेले अडचणी निर्माण करणारे जे लोक आहेत त्यांच्यामुळे होतं. ललितबाईंनी आत्ताच सांगितलं की आम्हाला MSMEची धोरणं खूप चांगली जाहीर केलेली असतात पण ती इम्प्लिमेंट होत नाहीत. ह्याच्याचं महत्त्वाचं कारण भ्रष्टाचार जसं आहे, पण त्याचबरोबर ही धोरणं लोकाभिमुख आहेत हे लोकांना सांगण्याकरताची जी यंत्रणा आहे ना ती सुद्धा थोडीशी कमी पडते. सरकारतर्फे जे चित्र रंगवलं जातं तशी वस्तुस्थिती नाही आहे. नाही आहे, असं नाही आहे. सरकार सांगतं ते बरोबर आहे, सरकारची धोरणं चांगली आहेत, परंतु खालचे इम्प्लिमेंटेशन करणारे लोक मधनं जे निर्माण होणाऱ्या अडचणी ज्या आहेत, आता उदाहरण द्यायचं झालं तर बॅड लोनची बँक काढली आहे, बॅड बँक काढलेली आहे सरकारने. आता हा उद्दिष्ट अतिशय चांगलं आहे की जे सगळे NPA होऊन बँका अडचणीत येतात त्या अडचणीत येणाऱ्या बँकांना त्याच्यातनं बाहेर काढून बँकेने आपले व्यवहार व्यवस्थितपणे करावेत, ह्याकरता बॅड बँकेची कल्पना आहे. पूर्वी काही वर्षांपासून स्वतःचं बॅलन्स शीट सुधारण्याचा सरकारचा एक सोपा मार्ग म्हणता येईल. नाही, सोपा मार्ग नाही येतो. राजेशजी, जे चित्र दाखवलं जातं शेअर बाजारात, आम्ही बघतो शेअर बाजार आत्ता पण 650 अंकांनी उसळलेला आहे. शेअर बाजारात जे चित्र दिसतं ते वास्तविक अर्थव्यवस्थेत दिसत नाहीये, काय कारण वाटतं? पहिली गोष्ट तर मी म्हणेल फर्स्ट करेक्शन इज की जे तुम्ही माझं इंट्रोडक्शन केलं चार्टर्ड अकाउंटंट, लेट मी टेल द पीपल दॅट आय एम नॉट अ चार्टर्ड अकाउंटंट, आय एम एन इकॉनॉमिस्ट बाय प्रोफेशन. स्टॉक मार्केटचं ते तुम्ही सांगताय
माझं असं म्हणणं आहे की लेट अस नॉट टेक स्टॉक मार्केट सेन्सेक्स अँड निफ्टी ॲज द मेजर बेंचमार्क, की याच्याने काही इंडिया काही सुपर पॉवर होणार नाही. सेन्सेक्समध्ये अगर आपण बघितलं की काहीतरी 6,000 कंपनीज फक्त पार्टिसिपेट करतात आणि त्यांची टोटल कॉन्ट्रीब्युशन GDP मध्ये फक्त 6 ते 7% आहे, विच इज नेग्लिजिबल, विच इज ऑफ नो सिग्निफिकन्स. तर जसं त्यांनी म्हटलं की SMEs ज्या मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस आहे यांची कॉन्ट्रीब्युशन, दिस इज द ग्रोथ इंजिन ऑफ इंडिया. तर याच्यामध्ये सर्वात पहिले मी त्यांना सांगेल की ते पार्टिसिपेट करतात, तुमची पण ऑर्गनायझेशन हॅज टू बी ॲज स्ट्रॉंग ॲज, जिथे अगर कुठे पण अगर काहीतरी आला तर दे गेट अन अपॉइंटमेंट टू मीट द प्राईम मिनिस्टर अँड द फायनान्स मिनिस्टर, पण ते त्यांना मिळत नाही. नाव इट इज हाय टाईम दॅट इन फॅक्ट दीज पीपल शुड हॅव अ स्ट्रॉंगर ऑर्गनायझेशन. त्यांची पण एक आपली स्ट्रॉंग असोसिएशन पाहिजे, याच्यासारखी CII सारखी आणि असोचॅम सारखी. दुसरं जसं तुम्ही हे म्हटलं की रिसोर्स मोबिलायझेशन एवढं फॅन्टॅस्टिक झालेलं आहे की काल अगर तुम्ही इकॉनॉमिक सर्वे बघितला तर जे त्यांनी जो डेटा त्याच्यामध्ये दिलेला आहे, बँक्सकडे फ्लश्ड आहे फंड्स. बट यू मस्ट अंडरस्टँड वन थिंग की बँक्स आर नॉट रेडी टू फायनान्स ऑल बॅड प्रोजेक्ट्स, क्योंकि दे हॅव ऑलरेडी बर्न देअर फिंगर्स, दे नीड गुड प्रोजेक्ट्स. तुम्ही म्हणाल की नवीन इन्व्हेस्टमेंट्स येत नाही आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट्स कोणीही करणार नाही, क्योंकि हाय कॅरिंग कॉस्ट आहे, क्योंकि ऑलरेडी कॅपॅसिटी युटिलायझेशन फुलेस्टवरती नाही आहे. तो कोणीही इंडस्ट्रीलिस्ट नवीन प्लांट टाकणार नाही. तर दॅट विल ओनली कम वेन द डिमांड कम्स इन. आणि जसं हे म्हणाले की अगर आपण 14% आपण गेलो, एक सगळ्यांचं म्हणणं होतं की आपली निगेटिव्ह ग्रोथ खूप वास्ट राहील, पण लेट मी टेल यू वी इमर्ज द फास्टेस्ट आपण त्याच्यावरती आलो, बिकॉज आपली बेस खूप छोटी आहे, आपलं अजून पोट भरलेलं नाही आहे. तर त्याच्या याने आपण ॲग्रिकल्चर इफेक्टेड नव्हता. त्याच्यानंतर कोणी अगर हँडीक्राफ्ट्स अगर बनवत होता तो व्हिलेजेसमध्ये तो बनवत होता, जुते चप्पल व्हिलेजेसमध्ये बनवत होते, फक्त फॅक्टरीज ज्या मेजर सिटीजमध्ये होत्या. आणि त्याच्यानंतर अगर आपण यावर्षी अगर 8 आणि 8.5% वर ग्रो करतो, बिकॉज आपला हा लॉकडाऊन होता, पण ही ग्रोथ आपली कन्सिस्टंट राहू नाही शकत. नेक्स्ट इयर इन फॅक्ट विल कम डाऊन टू मे बी अराउंड 7%. नाव याच्यामध्ये क्वेश्चन हा आहे की कुठे लिहिलेलं आहे कोणत्या पुस्तकामध्ये की इंडिया हॅज टू ग्रो ॲट 9% and 10%. द क्वेश्चन इज की वेन यू आर ग्रोइंग ॲट 9% and 10%, हाऊ विल यू ग्रो? अगर तुमची पॉप्युलेशन अगर इन्क्रीज होऊन राहिली आहे 1%नी, तर तेच लोक फक्त कन्झम्पनमध्ये येतील ना. अगर मी टूथपेस्ट इस्तेमाल करतोय, यूज करतोय, आणि जो नवीन मुलगा जो पैदा होऊन आला, मोठा झाला, तो टूथपेस्ट यूज करेल, त्याच्यानंतर हाऊ फास्ट आर वी एबल टू टेक आउट पीपल फ्रॉम द पॉवर्टी? हा एक सर्वात मोठा मुद्दा आहे, बिकॉज दे ऑल्सो बिकम कन्झ्युमर्स. सो क्वेश्चन इज की डू वी वॉन्ट दॅट काइंड ऑफ अ ग्रोथ? ऑन एक्झिस्टिंग लोक एका गाड्याच्या जागी 3 गाड्या 100 जुते ठेवतील, तर देन येस आवर ग्रोथ कॅन बी 9%. बट द क्वेश्चन इज डू वी वॉन्ट दिस काइंड ऑफ अ ग्रोथ? वी डोंट वॉन्ट दिस काइंड ऑफ अ ग्रोथ. म्हणजे ज्या गरजा आहेत त्या फक्त वाढतायत, त्यामुळे ग्रोथ थोडीशी वाटते असं तुमचं म्हणण्याचा मुद्दा आहे. लिव्ह विदिन युअर मीन्स. कृषी क्षेत्राने या 2 लाटांमध्ये, विशेषतः 2 लॉकडाऊन्समध्ये कृषी क्षेत्र झपाट्यानं वाढताना दिसलं. पहिल्या लॉकडाऊनमध्ये जवळपास 4% वाढलं, आताही 3.2 किंवा 3.5 अशा स्वरूपात वाढत आहे. तसा म्हणावा तसा फटका कृषी क्षेत्राला बसलेला नाही आहे. नेमक्या काय अपेक्षा आहेत? बरोबर आहे, म्हणजे असं तुम्ही आकडेवारीने असं म्हणू शकता की कृषी क्षेत्राला तसा काही धक्का बसलेला नाही आणि कृषी क्षेत्राची वाढ 3.9 एवढी आहे आता प्रोजेक्ट केलेली आहे या वर्षासाठी. आत्ता आपण गांधींनी किंवा तांबेनी म्हटलं, आपण ऐकलं की इंडस्ट्री, उद्योग म्हणजे व्यापार आणि उद्योग याच्यामध्ये इथून जास्त GDPला कॉन्ट्रीब्युशन येतं आणि त्याच्यावर आपल्याला पॅकेज दिलं पाहिजे. हे सगळं योग्य आहे, बरोबर आहे. पण विचार करा, ह्या मागच्या 3 वर्षामध्ये आपल्याला तारलं कुणी? कृषी क्षेत्राने. त्या कृषी क्षेत्रामधनं 20% GDPला कॉन्ट्रीब्युशन होते. हे 20% हे खूप आहे. भारताचा आत्मा हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर आहे. म्हणजे 60 ते 65% जनता अजूनही ग्रामीण अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे किंवा कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. म्हणजे आणि आत्ताच आपण बघितलं असेल की हिंदुस्तान लिव्हर आणि मेरिको या 2 कंपन्यांनी आपलं एक सांगितलं की बरेच वर्षांनी की आपली जी ग्रामीण अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये स्ट्रेस जाणवतोय. म्हणजे ह्या सगळ्याचा म्हणजे व्यापार असो, उद्योग असो, यांना शेवटी कच्चा माल लागतो कुठून? कृषी क्षेत्रातनं. म्हणजे कृषी क्षेत्र ह्याला अजूनही तेवढं म्हणजे हवं तेवढं चौरस म्हणजे संपूर्णपणे महत्त्व अजून दिलं जात नाही. पण त्या कृषी क्षेत्रासाठी काय करा, ह्याच्यासाठी कोणी फार मागण्या करताना दिसत नाही. आणि कृषी ग्रामीण भागामध्ये जो स्ट्रेस आहे याचे पुढचे परिणाम फार बिकट होतील. तर त्याच्यासाठी MSME मध्ये रेटा आहे किंवा मोठ्या इंडस्ट्रियलिस्टचा जो रेटा आहे तसा कृषी क्षेत्रातनं सरकारकडे MSME मध्ये कृषी क्षेत्र येतं ना, त्यांचं प्रोसेसिंग वगैरे आहे. अगदी.
तर एक मिनिट, तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की या कृषी क्षेत्रासाठी जेव्हा आपण 3 कृषी कायदे काढले ते मागे घेतले दुर्दैवानी, मग त्याच्यामध्ये जे सुधार आहेत, आर्थिक सुधारणा कृषी क्षेत्र ही अत्यंत युद्ध पातळीवर करण्याची गरज आहे. खाद्यतेल आयात 1.5 लाख कोटी रुपये आपलं वर्षाचं या वर्षाचं बिल आहे.